नमस्कार मंडळी. तर हे आहे माझं घर. मला खूप रिक्वेस्ट होती की तुमचं होम टूर दाखवा, तर म्हटलं चला आज मी दाखवते. आज आहे गतहरी अमावस्या म्हणजेच की दीप अमावस्या. तर मी खूप छान अशी माझ्या घरी पण दीप पूजन केलेलं आहे. तर हे माझं स्वतःचं घर नाही आहे. मी रेंटेड हाऊसमध्ये राहते, म्हणजे माझं हे रेंटचं घर आहे. म्हणून मी इतके दिवस होम टूर नाही करत होती. पण 2 कमेंट्स आले मला, म्हणून म्हटलं 2दा कमेंट्स केली एक कोणीतरी, तर म्हटलं चला आज मी तुमच्यासोबत होम टूर शेअरच करते. तर आहे खूप स्वप्नांनी आणि मेहनतीने सगळेच सजवतात, पण मी खूप छान असं मन लावून सजवते आणि मला सजवायची खूप आवड आहे. पण जरी भाड्याचं असलं तरी आपण राहतो तिथे, म्हणून मी खूप छान असं माझं घर सजवलं आहे. तर मी तुम्हाला थोडं-थोडं दाखवते. जेव्हा मी इथे राहायला आली होती तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. पण आता मी खूप छान असं सजवलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. एंट्रन्सला तुम्ही बघितलंच आहे. तर इथे ना हे की होल्डर लावलं आहे आणि माझ्या मुलीच्या शाळेमध्ये होतं मँगो डे, तर असं बनवलं होतं. तर ती म्हटली मम्मा लावून ठेव. तर मी अजून सांभाळून ठेवलं आहे. आणि इकडं आमचं टीव्ही युनिट आहे. तो टेबल अगोदरच घेतला होता मी आणि नंतर मग आम्ही टीव्ही घेतला होता. तर म्हणून मग असं आहे. इथे मी थोडं असं सजवलं आहे. इथे समर्थांचे ग्रंथ ठेवले आहे आणि इथे गाय आणि वासरू आहे. इथे मला ना गिफ्ट भेटलं होतं गणपतीमध्ये, लकी ड्रॉमध्ये. तर ते गणपती बाप्पा ठेवले आहे मी. आणि हे माझ्या सासऱ्यांचे गुरु आहेत, म्हणजेच की आमचे गुरु आहे. आणि इथे ना हे मी मिशोहून मागवलं होतं. तर हे छान मी असं डेकोरेट केलं आहे टीव्हीच्या बाजूला. इथे वॉच लावली आहे. इथे मी स्टूलवर छोट्या माझ्या मुलींची पुस्तकं ठेवले आहे. आणि असा 5 सीटर असा सोफा आहे माझ्याकडे. आणि इथे वरती असं नॉर्मल पी-ओ-पी वगैरे काही केलेलं नाहीये, त्यांनी जसं केलं होतं तसंच. आणि इथे मी अशी मिशोहूनच मागवली होती, ही पेंटिंग लावलेली आहे. आणि इथे माझं देवघर आहे. ते तर मी तुम्हाला नेहमी दाखवतच असते. माझं देवघर तुम्ही खूप व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि आज दीप अमावस्या म्हणून मी इथे दीपपूजन पण केलं आहे. त्याच निमित्त मी म्हटलं चला आज छान असं होम टूर करते. श्यामबाबांची पण पूजा करते मी. ते आहे स्टँड लावून मी असं देव ठेवले आहेत श्यामबाबांचं. आणि इकडं इथे हा मोठा सोफा ठेवला. इथे कॅलेंडर आहे. आणि हे पण मी मिशोहूनच मागवलं होतं ओम भूर्भुवस्वाचं मंत्रांचं. ते इथे लावलं आहे. आणि इथून ना आत जायचं आहे. आणि इथे 2 सोफे आहे. आणि हे मी मिशोहूनच हे स्टँड पण मागवलं होतं. माझ्या मुलींना 3 मुलींना भेटलेले ट्रॉफ्या अशा ठेवलेल्या आहेत मी. तर 3 मुलींच्या ट्रॉफ्या आहेत. आणि मग चला आता मी तुम्हाला आत घेऊन चलते. तर मग आता चला आत घेऊन येते तुम्हाला. या इथे. तर इथे बाथरूम आहे आणि इथे टॉयलेट आहे. आणि इथे असं थोडंसं स्पेस दिलेलं आहे. इथे वरती पाण्याची टाकी आहे आणि थोडं सामान ठेवायला अशी जागा केलेली आहे. थांबा. आणि इकडं माझं किचन आहे. तर इथे मग ह्या साईडला किचन आहे आणि तिकडं बेडरूम आहे. तर अगोदर तुम्हाला किचन दाखवते. तर इथे बघा छोटा असं थोडाच असं स्पेसमध्ये असा कडप्पा दिलेला आहे. इथे मी माझा गॅस ठेवला आहे. इथे तेल वगैरे, इथे मसाले, मीठ, चायपत्ती, साखर आणि असं ठेवलेलं आहे. इथे फ्रीज आहे. हे पण मी मिशोहूनच मागवलं आहे. खूप जास्त वस्तू तुम्हाला माझ्या घरात ना मिशोच्या दिसतील. हे मसाल्याचं कंटेनर मी मिशोहून मागवलं आहे. इथे स्पूनचं ठेवलेलं आहे स्टँड. आणि इथे माठ आहे माझं. इथे असं आहे. इथे विंडो आहे. आणि खूप छान असं इथे पुढच्या साईडलाच आहे. तर मी काम वगैरे करते, या भांडे घासते, तर खूप छान दिसतं. इथे मी अशी जेव्हा इथे राहायला आली होती तर हीच मांडणी घेतली होती मी. त्याच्यानंतर मग मी अशी डबे ठेवायला, छोटे छोटे डबे ठेवायला ही वाली मांडणी घेतली होती. तर मी छान अशी अशी सजवलेली आहे, खूप मस्त. आणि इथे पण मी असं हे माझ्या मुलींचे टिफिन, इथे प्लेट्स वगैरे, इथे छोटे असे डबे. आणि हे मी दिवाळीला घेतलेले डबे आहेत. इथे आहे माझी वॉशिंग मशीन आणि इथे नळ आहे म्हणून. आणि इथे जागा पण आहे पाईपला, तर इथे वॉशिंग मशीनची जागा होती म्हणून इथे वॉशिंग मशीन ठेवली आहे. इथे कॅटली आहे गरम पाण्याची. आणि इथे माझं फ्रीज ठेवलं. इथे कांदे बटाट्याचं ठेवलेलं आहे मी साईडला. आणि खाली ना सगळे मोठे मोठे डबे जे आहेत ना आपले, आपल्याला जे यूज आता पीठ वगैरे, तांदूळ, किराणा वगैरे भरून ठेवतात, तर ते सगळे असे खाली ठेवले. त्या साईडला सिलेंडर आहे. इकडं मी आहे ना एक्स्ट्रा असं पाणी भरून ठेवते, काही कधीतरी एमर्जन्सी आली आणि आपल्याला पाणीची गरज लागली तर मी असं भरून ठेवते. मी ते खाली पण करून घेते. 2 दिवसामध्ये मी चेंज करत असते पाणी. तर इथे असं आहे. तर असं आहे माझं छोटंसं किचन.
आणि कसे वाटतात तुम्हाला माझे व्लॉग आणि माझा होम टूरचा व्हिडिओ कसा वाटतो तो नक्की कमेंट करून सांगा आणि खूप छान छान कमेंट्स करा. मी खूप छान असे व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. आणि लाईक पण करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मी आता तुम्हाला बेडरूमच्या साईडला घेऊन जाते. आता बघा दिलेली आहे, बाथरूम आणि टॉयलेट आहे आणि इथे स्पेस आहे आणि इथे बेडरूम आहे. तर चला तर या मग आता तुम्हाला बेडरूम दाखवते. तर 1 BHKच आहे, 1 BHK आहे. तर मग त्याच्या हिशोबाने माझं सगळं इथे बेड ठेवलेला आहे. आणि असं इथे बाल्कनी आहे, तिथे कपडे वगैरे टाकते मी बाल्कनीतच. तर इथे बाल्कनी आहे, इथे शू रॅक आहे. रोजचेच आपलं तर बाहेरच असतात, पण जे एक्स्ट्राचे शूज वगैरे आहे ते ह्याच्यात ठेवले. हे माझे स्कूटीचं हेल्मेट आहे आणि इथे मी असे इस्त्री वगैरे ठेवली आहे. इथे माझ्या मुलीचे टेडी बेअर, हे माझ्या मुलींचा स्टडी टेबल आहे. आणि इथे मी मिशोचीच पेंटिंग लावलेली आहे. आणि इथे माझ्या छोट्या मुलीचा, तिला बर्थडेला गिफ्ट केलं होतं तिच्या पप्पांनी, तर तो स्टडी टेबल आहे. आणि असा 3 डोअरचा माझा कपाट आहे. तर अगोदर छोटा कपाट होता, मग आम्हाला नंतर घ्यायचा होता, मग आम्ही 1च वर्ष झाला आहे असा 3 डोअरचा घेतला. तर ह्यो कप्पा माझ्या मुलींचा आहे, 3 मुलींचा, ह्यो मिस्टरांचा आणि ह्यो पूर्ण कप्पा माझा आहे. आणि हे ड्रेसिंग आहे. तर हे असं उघडतं, ह्याच्यात ड्रेसिंग आहे. ते मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर नक्की जाऊन बघा. आणि जर का बघायचं असेल तर मी परत एकदा टूर देईन. इथे वरती ट्रॉली बॅग्स आहे, गावाला वगैरे जातो त्याच्या अशा घेऊन ठेवल्या होत्या. तर इथे ना कूलर आहे. जेव्हा उन्हाळा असतो ना तेव्हाच मी कूलरला काढते. इथे असं काय अँगल आहे, मुलींचे युनिफॉर्म वगैरे मिस्टरांचे कपडे असे टांगून ठेवतो. इथे जे रोजचं डेलीला यूज आपल्याला अंगावर वगैरे असतं ना, कंबल वगैरे, ते इथे ठेवलेलं आहे. का की बेड मला उघडता येत नाही, खूप जास्त वजन होतं. तर मिस्टर कधी कधी घरी नसतात, म्हणून मग मी इथे कूलरवर ठेवते असं. आणि आता कूलरचा काही यूज पण नाही आहे, का की पावसाळा चालू झाला आहे. आणि इथे मुलींची शाळा आहे. आणि इथे पण अँगल लावला आहे. इथे छोटंसं असं एक्स्ट्राचे जे सामान वगैरे त्याला लावलेलं आहे. तर असं होतं माझं हे. आणि इथे ना 3 ड्रॉज पण आहेत, त्याच्यात आपण काहीतरी एक्स्ट्रा सामान असं ठेवू शकतो. कागदपत्र वगैरे असं ते ठेवलेले आहेत. तर असं माझं घर आहे, 1 BHK. बाल्कनी आहे एक तिकडे छोटी, आणि इथे पण एक बाल्कनी आहे. तरी आम्ही तुम्हाला दाखवते. तर अशी बाल्कनी आहे इथे, छोटीच आहे पण खूप छान आहे. आणि मी काय काय प्लांट्स लावले ते पण दाखवते. तर इथे आता वाजले आहेत 6:30, म्हणून मग मी तुळशीला दिवा वगैरे लावून दिला होता, पण उजेड आहे, अंधार नाही झालेला आहे. तर यामध्ये दाखवते. अशी बाल्कनी आहे छोटीशी. इथे मी तुळस ठेवली होती. इथे याचे सगळे प्लांट्स ठेवले आहे. नारळाचं झाड आहे, मोगरा आहे, गुलाब आहे, हे पण झाड आहे, ते बेलपत्तीचं झाड आहे, ते गुलाबाचं आहे, एलोवेरा आहे, मनी प्लांट्स आहे. आणि हा पण एक नारळ माझ्याच देवाऱ्यात आला होता, तो आहे, खूप मोठा झाला आहे. तर असं आहे बाल्कनी. आणि बाहेरचा व्ह्यू पण इतका छान आणि सुंदर आहे. तर असं आहे माझं छोटंसं 1 BHK घर. मी तुम्हाला होम टूर दिलेला आहे. मी, माझे मिस्टर आणि माझ्या 3 मुली ह्या छोट्याशा आशियानामध्ये आम्ही राहतो आणि खूप आनंदी आणि सुखात राहतो. खूप छान असं मी घर सजवलेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायचं आणि लाईक पण करा. तर चला मग बाय. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ही दीप अमावास्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला मग बाय.